मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पर्यावरण अभ्यास या विषयामध्ये पहिल्या प्रकरणाला सुरुवात केली होती. पहिलं प्रकरण अर्थात पर्यावरण अभ्यासाचा परिचय, व्याख्या, स्वरूप व व्याप्ती किंवा पर्यावरणशास्त्र हे बहुविद्याशाखीय शास्त्र आहे. या प्रकरणात आपण अनेक मुद्द्यांचा समावेश करत त्या मुद्द्यांवर अनेक प्रकारे आपण चर्चा केलेली आहे. आज आपण दुसऱ्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत आणि या दुसऱ्या प्रकरणाचं नाव आहे नैसर्गिक साधन संपत्ती, अर्थात नॅचरल रिसोर्सेस. या नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये काही ज्या साधन संपत्ती अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि पृथ्वीवर त्याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो, त्या साधन संपत्तीचा आपण काही प्रमाणात अभ्यास करणार आहोत, ते जाणून घेणार आहोत. मग यामध्ये नैसर्गिक साधन संपत्तीचे प्रकार, त्याच्यानंतर मृदा संपत्ती अर्थात माती, जलसंपत्ती अर्थात पाणी, जंगल संपत्ती अर्थात वने किंवा जंगले, खनिज संपत्ती किंवा खनिजे आणि शेवटचा आहे शक्ती साधने किंवा पॉवर रिसोर्सेस. अशा 4-5 प्रकारच्या या ज्या काही साधन संपत्ती व त्याचा उपयोग, त्याचा कशा प्रकारे उपयोग करून त्या साधन संपत्तीवर आज मोठ्या प्रमाणात ताण पडत चाललेला आहे, ती कमी होत चाललेली आहे, या संबंधित आज आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर प्रामुख्याने साधन संपत्ती म्हणजे काय हे आपण आधी जाणून घेऊ. साधन संपत्ती किंवा साधन संपदा अर्थात जी गोष्ट किंवा जी आपल्याला वापरायसाठी उपलब्ध असते सभोवतालच्या परिसरात किंवा त्या पर्यावरणामध्ये, आणि मानव आपली गरजांची पूर्तता करण्यासाठी ती साधने किंवा ती संपत्ती उपभोगत असतो, अशा प्रकारच्या संपत्तीला साधन संपदा किंवा साधन संपत्ती असे म्हणतात. मग काही व्याख्या किंवा दुसऱ्या भाषेतून सुद्धा काही संकल्पना मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. पर्यावरणातील ज्या वस्तूंचा अथवा पदार्थांचा वापर मानवाद्वारे केला जातो त्या सर्व पदार्थांना किंवा त्या वस्तूंना साधन संपदा असे म्हणतात. पर्यावरणातील ज्या पदार्थांमुळे किंवा वस्तूंमुळे मानवाच्या गरजांची पूर्तता होते किंवा मानव त्याच्या गरजा त्याच्यातून पूर्णपणे प्राप्त करून घेतो, त्या वस्तूला किंवा त्या पदार्थाला साधन संपत्ती असे म्हणतात. अर्थात जी निसर्गातून आपल्याला प्राप्त होते ती आपण पूर्ण करून घेतो, म्हणून तिला नैसर्गिक साधन संपत्ती किंवा साधन संपदा असे म्हटले जाते. या नैसर्गिक साधन संपत्तीचे काही प्रकार पडतात. मुख्य 2 प्रकार आहेत या नैसर्गिक साधन संपत्तीचे किंवा साधन संपदेचे. पहिलं आहे अपुनर्नवीकरणीय संपदा आणि दुसरं आहे पुनर्नवीकरणीय संपदा. आता पहिलं आहे अपुनर्नवीकरणीय संपदा अर्थात नॉन रिन्युएबल. मग अपुनर्नवीकरणीय साधन संपदा किंवा संपत्ती म्हणजे काय? तर मित्रांनो, जी साधन संपत्ती एकदा वापरल्यानंतर कायमची नष्ट होते. लक्षात घ्या, जी साधन संपत्ती एकदा वापरल्यानंतर कायमची नष्ट होते किंवा ज्या संपदांचे किंवा संपत्तीचे पुनर्नवीकरण किंवा त्याला पुन्हा नव्याने विकसित करणे कठीण जाते, त्यांना अपुनर्नवीकरणीय संपदा किंवा साधन संपत्ती असे म्हणतात. म्हणजे एकदा वापरल्यानंतर ती पुन्हा कधीही तयार होत नाही किंवा ती जन्माला येत नाही, ती पूर्णपणे नष्ट होते, अशा प्रकारची अपुनर्नवीकरणीय साधन संपदा. मग याच्यामध्ये खनिजे आहेत, गॅस आहेत, पाणी आहे, अशा प्रकारच्या साधन संपत्ती जी वापरल्यानंतर पूर्णपणे नष्ट होते. कोळसा आहे, या सगळ्या अपुनर्नवीकरणीय आहेत. पुनर्नवीकरणीय साधन संपत्ती किंवा संपदा म्हणजे काय? ज्या संपदांचे पुनर्नवीकरण नैसर्गिक चक्रांद्वारे किंवा मानवाद्वारे अल्प काळात होऊ शकते, त्यांना पुनर्नवीकरणीय संपदा किंवा संपत्ती असे म्हटले जाते. ज्या संपदांचे पुनर्नवीकरण किंवा पुन्हा नव्याने निर्माण करणे अर्थात नैसर्गिक चक्रांद्वारे किंवा मानवाद्वारे अल्प काळात होऊ शकते किंवा ते निर्माण होऊ शकते, त्याला पुनर्नवीकरणीय संपदा किंवा संपत्ती असे म्हटले. म्हणजे सूर्यापासून तयार होणारी ऊर्जा किंवा विद्युत, इलेक्ट्रिक ऊर्जा, पाण्यापासून निर्माण होणारी जल ऊर्जा, हवेपासून वाहणाऱ्या हवेपासून निर्माण होणारी वाऱ्यांची ऊर्जा, अशा प्रकारच्या ऊर्जा किंवा अशा प्रकारची संपदा आपण मानव किंवा स्वतः निर्माण करू शकतो, म्हणून याला पुनर्नवीकरणीय संपदा संपल्यानंतर पुन्हा निर्माण होऊ शकते. तर अशा प्रकारे नैसर्गिक साधन संपत्ती व त्यांचे प्रकार आपल्याला लक्षात येईल. तर काही व्याख्या या विषयामध्ये आहेत त्या आपण जाणून घेऊ.
आता नैसर्गिक साधनसंपत्तीमधला सर्वात महत्त्वाचा जो पुढचा घटक आहे पूर म्हणजे फ्लड. मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचं पाणी नदीमध्ये साचल्यानंतर धरण मोठ्या प्रमाणात भरली जातात आणि कालांतराने ती फुटल्यानंतर त्या धरणाचं पाणी मोठमोठ्या ठिकाणी वाहत जाऊन फार भयानक गावांना तो त्रास संभवत असतो आणि परिणामी एका वेगाने येणाऱ्या पाण्याच्या स्वरूपामध्ये ती गावाची गावं वाहून जातात. यालाच पूर किंवा महापूर असे म्हटले जाते. ज्यावेळी जास्त पाण्याच्या पुरवठ्यांमुळे नद्यांचे पाणी दोन्ही काठांवरून आजूबाजूच्या क्षेत्रात दूरवर पसरत जाते किंवा धरण फुटून हे पाणी वाहत जाऊन गावामध्ये पसरले जाते किंवा गावाचे गाव वाहून जाते, त्याला पूर असे म्हटलेले आहे. पुढचं आहे अवर्षण अर्थात ड्रॉट म्हणजे दुष्काळ. मग दुष्काळाची व्याख्या काय आहे? पर्जन्याच्या अभावी अतिशुष्कता म्हणजे अतिशय कोरडा प्रदेश किंवा दुष्काळी भाग निर्माण करणारा विस्तारित कोरडा काळ किंवा कोरडा प्रदेश म्हणजे अवर्षण असं आहे. म्हणजे ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण अतिशय नगण्य आहे म्हणजे जवळजवळ नसल्यासारखं आहे, त्या ठिकाणी अवर्षण किंवा दुष्काळ असं म्हटलं जातं. जेव्हा वार्षिक आणि मासिक किंवा नियमित येणाऱ्या पर्जन्य मानाच्या तुलनेने 75% पीक किंवा त्यापेक्षा कमी असतो, त्याला अवर्षण असे म्हटले गेलेले आहे. खूपच कमी प्रमाण या पावसाचं म्हणजे जवळजवळ नसल्यासारखं आहे, याला अवर्षण किंवा दुष्काळ असे म्हटले जाते. पुढचं आहे वातावरणीय आवर्षण किंवा वातावरणीय दुष्काळ. म्हणजे काय की एखाद्या प्रदेशातील पर्जन्यात सरासरी पर्जन्यमानापेक्षा 25% किंवा यापेक्षा जास्त व घट झाल्यास त्याला वातावरणीय आवर्षण असे म्हणतात. पुढचं आहे जलीय आवर्षण म्हणजे पाण्याचा दुष्काळ किंवा ओला दुष्काळ ज्याला आपण म्हणतो. नद्या, सरोवरे, तलाव, विहिरी कोरड्या पडू लागतात, भूजल पातळी खाली जाते, या स्थितीला जलीय आवर्षण असे म्हणतात. मला हेच सांगायचं होतं की जलीय पाण्याचा दुष्काळ म्हणजे ज्या ठिकाणी ओला दुष्काळ म्हणणं हे चुकीचं आहे. ओला दुष्काळ नाही म्हणायचं याला कोरडा दुष्काळ असं म्हणायचं. ओला दुष्काळ ज्या भागामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो, पावसाचं प्रमाण अतिशय जास्त असतं, पाणी खूप मोठ्या प्रमाणात सगळ्या ठिकाणी साचतं आणि त्याला वाहण्याची कुठल्याही प्रकारची सोय नसते, नद्या नाले तुडुंब भरून वाहतात, त्याच प्रदेशात या परिस्थितीला ओला दुष्काळ असे म्हणतात. मी ते मागे बोललो ते थोडंसं चुकीचं बोललो. आता पुढचं आहे कृषी अवर्षण म्हणजे शेतीच्या संदर्भात असलेला दुष्काळ. काय आहे? पिकांच्या वाढीच्या काळात अल्प पर्जन्यामुळे, अल्प म्हणजे सर्वात कमी किंवा जवळजवळ नाही, पिकांना पुरेसे पाणी मिळू शकत नाही, तसेच जमिनीतील ओलावा नष्ट झालेला असतो. परिणामतः पिकांची वाढ खुंटते, ती अकाली पक्की होतात किंवा करपून जातात किंवा खराब होतात. त्यामुळे अन्नधान्य व चाऱ्याची कमतरता त्या प्रदेशात किंवा त्या ठिकाणी निर्माण होते. या स्थितीला कृषी अवर्षण असे म्हणतात. म्हणजे ज्या ठिकाणी चारा, अन्नधान्य व विविध प्रकारची कमतरता म्हणजे त्या आवश्यक गरजेची जर कमतरता त्या ठिकाणी सर्वात जास्त निर्माण होत असेल तर त्या अशा परिस्थितीत त्या ठिकाणी कृषी अवर्षण म्हणजे शेती संबंधित असलेला दुष्काळ म्हटला जातो. म्हणजे सगळं असूनसुद्धा त्या ठिकाणी किंवा त्यापर्यंत पोहोचवला जात नाही आहे किंवा पोहोचवण्याच्या प्रयत्नामध्ये कुठेतरी ते गहाळ होतात किंवा ते दुसरीकडे चालली जातात, अशा प्रकारच्या प्रदेशामध्ये अशी वाईट परिस्थिती निर्माण होऊ शकते. पुढचं आहे वाळवंटीकरण, यालाच डेझर्टिफिकेशन असे म्हणतात. मग वाळवंटीकरण म्हणजे काय की जमीन काही कारणांमुळे वनस्पतीहीन होऊन निरुत्पादक बनते, त्यास वाळवंटीकरण असे म्हणतात. म्हणजे जी काही जमीन लागवडीखाली किंवा काही सुपीक असेल ती निकृष्ट किंवा नापीक बनते आणि हळूहळू परिणामतः ती निरुत्पादक बनते, म्हणून या परिस्थितीला वाळवंटीकरण असे म्हटले जाते. उपासमार अर्थात हंगर, मानवाचे उष्मांक ग्रहण अर्थात ज्या काही कॅलरीज आवश्यक असतात मानवाच्या शरीरामध्ये त्याच्या मूलभूत दरापेक्षा 1.4 पटीने जर कमी असे तेव्हा त्यास उपासमार किंवा सर्वात भुकेला किंवा हंगर असे म्हणतात. स्थलांतरित शेती म्हणजे काय की एखाद्या ठिकाणी जमिनीवरील वृक्षतोड करून जमिनीची मशागत करून शेती केली जाते. 2-3 वर्षांनी ती जमीन नापीक होते व दुसरीकडे तशाच प्रकारची वृक्षतोड करून तशीच शेती केली जाते. या प्रकारच्या शेतीला स्थलांतरित शेती असे म्हटले जाते. स्थलांतरित म्हणजे एका ठिकाणी केल्यानंतर तीच तशाच प्रकारची प्रक्रिया दुसऱ्या ठिकाणी जाऊन करणे म्हणजे अशी शेती म्हणजे स्थलांतरित शेती असे म्हटलेले आहे. अशा प्रकारच्या काही व्याख्या या प्रकरणामध्ये आपण
अभ्यासल्या. आता काही मुद्द्यांचा अभ्यास आपण यामध्ये करणार आहोत. या नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये जे काही साधन संपत्तीचा उल्लेख केलेला आहे, प्रत्येक साधन संपत्ती देशासाठी नाही तर पूर्ण जगासाठी महत्त्वाची आहे. परंतु तिचा जर वापर सुयोग्य पद्धतीने नियोजनपूर्वक आणि प्रमाणात जर झाला तर ती साधन संपत्ती टिकून राहील किंवा ती टिकू शकते. अन्यथा तिचा जर विपर्यास किंवा अति प्रमाणात जर त्याचा वापर केला तर ती कालांतराने किंवा काही कालावधीनंतर ती पूर्णपणे नष्ट होईल. तर या जंगल संपत्तीच्या बाबतीमध्ये वनसंपदा ज्याला आपण म्हणतो, ही पर्यावरणीय किंवा पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाची का आहे हे आता आपण जाणून घेऊ. वनसंपदेच्या मानवाला प्रामुख्याने प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष स्वरूपाचे फायदे होत असतात. विविध प्रकारची दुर्मिळ औषधं, फळं, लाकूड, अनेक प्रकारची संपदा या वनांच्या किंवा जंगलांच्या क्षेत्रातून प्राप्त होत असते. विविध प्रकारचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष फायदे मानवाला होत असते. त्याचं तो मूल्य कमवतो, त्याच्यावर उदरनिर्वाह करतो, त्याची जीवनशैली सुधारवतो. म्हणून वनसंपदेचे पर्यावरणीय महत्त्व खूप दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. परंतु जर ती संपदा जर मानवाने वापर करून जर टिकवली नाही तर ती संपदा कालांतराने नष्ट होईल. प्रत्येक देशामध्ये, आपल्या भारतासारख्या देशामध्ये किती टक्के जंगलांची आज उपलब्धता आवश्यकता आहे तर ती आहे 33% जंगले आवश्यक आहे. परंतु आज आपल्या भारतामध्ये केवळ 11% आसपासच जंगले शिल्लक आहेत. आणि ही जर 33% नेण्याचा प्रयत्न केला तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक चांगला परिणाम आपल्या येणाऱ्या पिढीला किंवा आपल्यालासुद्धा तो होईल, याबद्दल काही शंका नाही. म्हणून जंगलांचे क्षेत्रफळ किंवा जंगले वाढवली गेली तर पाहिजेच, परंतु ती टिकवलीही गेली पाहिजे, तिचं संवर्धनही झालं पाहिजे. 11% येऊन आलेली ही जंगले आता काही दिवसानंतर 11%पेक्षाही जर कमी गेली तर या देशामध्ये फार मोठा हाहाकार होऊ शकतो. पर्यावरणाचं सर्वात मोठं नुकसान या मानवालाच परिणाम भोगावा लागेल. आणि ज्याप्रमाणे निसर्गात असलेली जी काही साधने किंवा संपत्ती नष्ट होईल, त्यानंतर मानवसुद्धा या पृथ्वीवरून नष्ट होऊ शकतो. या जंगलांच्या प्रदेशांमुळे किंवा या वनसंपदेमुळे हवामान थंड राहते किंवा हवामान संतुलित राहते. पर्जन्यात वाढ होत असते, आर्द्रतेतसुद्धा वाढ होते, जलसंवर्धन होते, भूजल पातळीतसुद्धा वाढ निर्माण होते, जमिनीची धूप नियंत्रित होते, पूर नियंत्रण होते, पशुपक्ष्यांचे संरक्षण केले जाते, पशुपक्षी प्राण्यांचा अधिवास त्यांना मिळाला जातो, प्रदूषण नियंत्रण ठेवले जाते, पर्यावरण किंवा पर्यावरणातल्या घटकांवर संतुलन ठेवून त्यांना संरक्षित ठेवले जाते. इत्यादी खूप मोठे फायदे आणि त्याचा चांगला सकारात्मक परिणाम या सभोवताली असलेल्या घटकांवर किंवा या परिस्थितीवर होऊ शकतो. म्हणून जंगले मानवाचा नाही तर ह्या जगाचा एक आत्मा आहे, या पृथ्वीचा आत्मा आहे. आणि तो जर टिकला तर मानव टिकू शकतो, अन्यथा मानवाचा विनाश हा निश्चितच जवळ आहे असं म्हणायला काही हरकत नाही. पुढचं आहे निर्वनीकरणाचे कारणे, डिफॉरेस्टेशन किंवा अति जंगल तोडीमुळे काय कारणे निर्माण होतात किंवा का केली जाते याचा आपल्याला विचार करायचा आहे, काही चर्चा करायची. मग या जंगल तोडीचे कारणे जे आहेत ते काही प्रामुख्याने अशी आहेत. लोकसंख्या वाढ, जगाची वाढती लोकसंख्या हे जंगल तोडीचे किंवा निर्वनीकरणाचे सर्वात प्रमुख कारण मानले जाते. वाढत्या लोकसंख्येबरोबर त्यांच्या जंगल संपत्तीविषयक गरजाही वाढत आहे. हव्या असलेल्या राहण्यालायक अन्न, वस्त्र, निवारा, अन्न, वस्त्र या तिघही गरजा या जंगलातून मिळत असतात. आणि हळूहळू जंगले पूर्णपणे नष्ट केल्यानंतर त्या ठिकाणी मानव आपला अधिवास करत आहे. आणि म्हणून जंगलांचं खरं असलेलं अस्तित्व हे धोक्यात आलेलं आहे आणि हे अस्तित्व पूर्णपणे मानव नष्ट करण्याच्या मार्गावर आहे. आणि म्हणूनच लोकसंख्या वाढीबरोबर जंगलांच्या हव्यासापोटी, स्वार्थी वृत्तीपोटी जंगलांचा विनाश, त्याच्यातील दुर्मिळ औषधं व विविध प्रकारचा भ्रष्टाचार किंवा निर्यात करून अनेक प्रकारचा पैसा कमवला जात आहे. आणि म्हणूनच या लोकसंख्या वाढीमुळे अनेक प्रकारचे दुष्परिणाम आता येणाऱ्या काळात आणि भविष्यात मानवालाच भोगावे लागणार आहे. पुढचं आहे स्थलांतरित शेती. अनेक प्रकारच्या प्रदेशात राहणारे जे काही आदिवासी लोक आहेत हे स्थलांतरित शेती करत असतात. साधारणपणे जंगलांच्या क्षेत्रामध्ये आदिवासी लोकांचं वास्तव्य हे जवळजवळ
खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतं. जंगलांचा किंवा त्या ठिकाणी असलेल्या नैसर्गिक घटकांचा फार जवळचा संबंध आदिवासी लोकांचा राहिलेला आहे. या शेतीसाठी प्रत्येक 2-3 वर्षांनी वृक्षतोड केली जाते. अनेक लाखो हेक्टर अरण्य क्षेत्रांचे स्थलांतरित शेतीमुळे निर्वनीकरण झालेले दिसून येते. काही आदिवासी लोकांनी त्या जंगलावर कब्जा केलेला दिसून येतो. जंगलतोड करून त्या ठिकाणी आपल्या वस्त्या निर्माण केलेल्या दिसून येतात. स्वतः कब्जा करून त्या ठिकाणी आपला वास्तव्य करून आणि त्या ठिकाणी व्यवहार आणि व्यापार केला जातो आणि म्हणूनच या अशा गोष्टींमुळे जंगलांचा विनाश हा होत चाललेला आहे. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे उद्योगधंद्यांसाठी लागणारा कच्चा माल. हा सुद्धा महत्त्वाचा आहे. हा जंगलातूनच प्राप्त होतो, म्हणून जंगलेसुद्धा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. धरणाचे बांधकामासाठी जंगलातून अनेक प्रकारचं वृक्षतोड करून त्या ठिकाणी पाट काढले जातात, मार्ग काढले जातात. इंधन पुरवठा अनेक प्रकारचे इंधनं किंवा खनिजे या जंगलांच्या क्षेत्रामध्ये प्राप्त होतात. अनेक प्रकारे जंगले नष्ट करून त्या ठिकाणी खोदकाम करून इंधन किंवा खनिजे काढले जातात. अतिचराई, पशुपक्षी किंवा जे ढोरं असतात, जनावरं असतात, या जंगलामध्ये सोडून अनेक प्रकारे त्या ठिकाणी अतिचराईचा वापर केला जातो. त्यामुळे बऱ्याचशा मोठ्या प्रमाणामध्ये अरण्याचा नुकसान होत असतं. त्या ठिकाणी विविध प्रकारची जी काही पालवी फुटलेली असते ही सुद्धा कमकुवत होऊन नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. वणवे सर्वात महत्त्वाचा मुद्दा, जो जंगलामध्ये मानवाच्या स्वार्थी वृत्तीमुळे आणि हवाशापोटी मुळे दिवसेंदिवस होत चाललेला आहे. आणि जागतिक तापमान वाढीमुळे वाढणारं पृथ्वीचं जे काही औष्णिक संतुलन किंवा औष्णिक तापमान आहे, या परिणामांमुळे जंगलांमध्ये असंख्य वणवे पेटले जातात. ॲमेझॉनच्या खोऱ्यामध्ये वणवा पेटला जातो. ऑस्ट्रेलियाच्या जंगलांमध्ये सर्वात जास्त वणवा पेटलेला आहे. एवढं लांब जाण्यापेक्षा आपण जवळच जाऊया. आपल्या सातपुड्यामध्ये मनुदेवीच्या परिक्षेत्रामध्ये जो काही वणवा दरवर्षी लागतो त्याच्या बातम्या तुम्हीसुद्धा ऐकतात. या ठिकाणी लागलेला वणवासुद्धा याच परिणामांमुळे, या दुष्परिणामांमुळेच होत असतो आणि तो दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. या वणव्यांमुळे जी काही अस्तित्वात असलेली नैसर्गिक साधनसंपत्ती किंवा झाडं किंवा अनेक प्रकारचे वृक्ष आहेत ते पूर्णपणे जळून खाक होत चाललेले आहे आणि परिणामी ती जागा नापीक होत चाललेली आहे आणि औष्णिक तापमानामुळे तो परिसरसुद्धा असाच कोरडा आणि शुष्क होत चाललेला आहे. अशा प्रकारे डिफॉरेस्टेशन अर्थात जंगलतोडीचे कारणे किंवा परिणाम व दुष्परिणाम आपल्याला लक्षात येईल. परिणामसुद्धा वाईट आहे. अनेक प्रकारचे कारणेसुद्धा तुम्ही जाणून घेतली, परिणामसुद्धा आहे. आता पुढचा आहे भारतातील प्रमुख जलविवाद किंवा ज्या नद्यांवर पूल बांधण्यात आलेले त्या नद्यांवर अजूनसुद्धा अनेक प्रकारचे डिस्प्यूट अर्थात वाद होत चाललेले आहे. मग ते कोणते आहे? कृष्णा नदीचा वाद हा दिवसेंदिवस तुम्ही ऐकत चाललेला आहे. कृष्णा नदीवर जे काही धरण बांधलेलं आहे ते धरणाचं पाणी 2 राज्यांना पुरवलं जातं. कृष्णा नदी जी कर्नाटक राज्यातून पुढे जाऊन ती आंध्र प्रदेशात जाते. कर्नाटक व आंध्र प्रदेश या 2 राज्यांचा या कृष्णा नदीवर असलेल्या धरणाच्या पाण्यावरून वाद होत चाललेला आहे. वास्तविक पाणी असं कधी म्हणत नाही की मी फक्त तुलाच देईल किंवा मी मागच्या देशांना देईल, मागच्या भागाला देईल, तुम्हाला देणार नाही, असं नाही. पाणी सर्वांचा अधिकार आहे. पाणी सर्वांना समान मिळालं पाहिजे. पाण्यावरून कुठल्याही प्रकारचा वाद होता कामा नये. पुढचा आहे कावेरी नदीवर बांधण्यात आलेलं जे काही धरण आहे त्याचा वाद, म्हणजे कर्नाटक व तामिळनाडूचा कावेरी प्रश्न हा कधी सुटलेला नाही. यमुना, हरियाणा व दिल्ली या 2 राज्यांवर अजूनसुद्धा यमुना नदीवरचा वाद चालू आहे. सतलज नदीवरचा वाद पंजाब व हरियाणा या 2 राज्यांचा चालू आहे. नर्मदा नदीवरचा जो वाद आहे तो प्रामुख्याने आपल्या महाराष्ट्र राज्याचा आणि मध्य प्रदेश या ठिकाणी दिवसेंदिवस होत चालेल. काही प्रमाणामध्ये नर्मदा नदीवरचं जे काही छोटे छोटे धरणं मध्य प्रदेशात बांधले आहे, नर्मदा नदीचं वहन क्षेत्र किंवा त्याचं जे काही खोरं आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये नर्मदा नदी मध्य प्रदेशात आढळून येते. ती वाहत असते आणि या नदीचं पाणी राजस्थान आणि गुजरातला पुरवलं जातं, पण महाराष्ट्र राज्याला पुरवलं जात नाही, म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये वाद निर्माण होतो. तर कमीत कमी 20% तरी नदीचं पाणी, नर्मदा नदीचं पाणी जर महाराष्ट्राला मिळालं तर खूप मोठ्या प्रमाणातली ज्या गावांना दुष्काळ आहे त्या गावांची तहान ही भागवली जाऊ शकते. अशा प्रकारचा एक दूरदृष्टिकोन आणि एक चांगला विचार जर असेल तर चांगलं कार्य करायला काही हरकत नाही.
काही धरणांचे फायदेसुद्धा चांगले असतात, काही तोटेसुद्धा आहेत. विविध प्रकारच्या नद्यांवर जे काही धरणं बांधलेले आहेत त्यांचे फायदे पण आहेत, त्यांचे तोटे पण आहेत. म्हणजे ही धरण क्षेत्र भरल्यानंतर काही प्रमाणामध्ये त्याच क्षेत्रामध्ये जर अतिपर्जन्य झालं तर धरणाचे खूप सर्वचे सर्व दरवाजे उघडल्यानंतर त्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होते. म्हणजे फायदे तर आहेत, पण त्या ठिकाणच्या परिसरात खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं, म्हणून तोटासुद्धा तितक्याच प्रमाणामध्ये होत असतो. अशा प्रकारे धरणांचे अनेक प्रकारचे फायदे तोटे तुम्हाला लक्षात येईल. धरणांमध्ये अनेक प्रकारे मासेमारी केली जाते, जलवाहतुकीसाठी त्याचा उपयोग केला जातो. या अशा पद्धतीतून किंवा या माध्यमातून आपल्याला धरणाचा खूप मोठा फायदा हा होऊ शकतो. महापूर ज्याला आपण फ्लड असं म्हणतो, आणि फ्लड काय आहे हे आता मागच्याच एक तुम्हाला त्याची त्या संदर्भात व्याख्या सांगितली. मग आता महापूर का निर्माण होतात, हे त्याचं परिणाम काय आहे? तर मित्रांनो, की नद्यांचे जे काही पाणी आहे ते पाणलोट क्षेत्रातून होणाऱ्या जास्त पाणी पुरवठ्यामुळे नदीच्या पात्रातून हे पाणी ओसंडून वाहत असते, आणि हे ओसंडून वाहणारं पाणी म्हणजेच काय, तर पूर. नद्यांना महापूर येण्याची कारणे अनेक आहेत. मग त्याच्यामध्ये अतिवृष्टी आहे, वादळे आहे, बर्फ वितरणे आहे, ढगफुटी आहे, वृक्षतोड आहे, नदीपात्रातील जो काही गाळ आहे हा गाळ दिवसेंदिवस साचत चाललेला आहे, पूरतट, ढगफुटी होणे, सागराच्या पातळीत वाढ होणे, अशा प्रकारच्या महापुराची ही कारणे आहे. मग याचा परिणाम आपल्याला ठाऊकच आहे, परिणाम सांगायची गरजच नाही. तर अशा प्रकारे महापूर का निर्माण होतात, त्याचा परिणाम काय आहे हे आपल्याला लक्षात येईल. पुढचं आहे खनिजे, जे अतिशय महत्त्वाचे मूलद्रव्य आहेत. मित्रांनो, या खनिजाचे 3 मुख्य प्रकार पडतात. खनिजे अर्थात जे काही मूर्त स्वरूपात आहे, काही भूगर्भात असतात, काही त्यांना पॉलिश करून किंवा त्यांना काढून त्याचा वापर करून मग ती तयार केली जातात. अशा प्रकारची सुद्धा खनिजे आहेत. याच्यामध्ये 3 जे प्रकार आहेत, पहिला आहे धातू खनिजे, दुसरा आहे अधातू खनिजे, तिसरा आहे ऊर्जा साधने. धातू खनिजे म्हणजे काय, की जी खनिजे पूर्णतः पृथ्वीच्या भूगर्भात आहेत. लोह खनिज, तांबे, कथील, जस्त, सोने, चांदी, मॅग्नीज, बॉक्साईट, शिसं, गंधक, अभ्रक इत्यादी प्रकारचे हे खनिजे धातू खनिजे म्हटले जातात, कारण ते पृथ्वीच्या भूगर्भात आहेत आणि ही खनिजे अशुद्ध स्वरूपामध्ये आढळत असतात. ती वरती खणून, ती काढून वरती आणून त्याच्यावर पॉलिश केली जाते, म्हणजेच काय, धुतली जातात, त्याचा व्यवस्थित प्रक्रिया केली जाते, म्हणजे ती अशुद्धकडून ती शुद्ध केली जातात आणि ती वापरायसाठी तयार केली जातात. पुढचं आहे अधातू खनिज. याच्यामध्ये अभ्रक, ग्रॅफाईट, गंधक, पोटॅश, फॉस्फेट, जिप्सम ही सुद्धा पृथ्वीच्या भूगर्भात असतात, परंतु ही अधातू म्हणजे यांचा वापर किंवा यांची प्रक्रिया करून यांना नव्याने तयार केले जाते. म्हणजे एकाच धातूतून अनेक धातूसुद्धा निर्माण होत असतात, आणि म्हणूनच याला अधातू खनिज असे म्हटले आहे. ऊर्जा साधने अतिशय प्रमुख घटक या खनिजांमध्ये म्हटला जातो. ऊर्जा साधनांमध्ये दगडी कोळसा आहे, खनिज तेल आहे, नैसर्गिक वायू आहे, इत्यादी प्रकारचे हे ऊर्जा साधने जे पृथ्वीच्या भूगर्भामध्ये, आणि त्याचा वापर विविध प्रकारच्या तेलाच्या उपयोगासाठी, ऊर्जाच्या वापरासाठी केला जातो. आणि निसर्गात उपलब्ध असलेल्या या नैसर्गिक साधनसंपत्तीचा चांगल्या प्रकारे जर सदुपयोग करून घेतला तर ही साधने टिकतील आणि विनाश होण्याच्या मार्गावरती राहणार नाही. अशा प्रकारे खनिजे व खनिजांचे प्रकार आपल्याला लक्षात येईल. खनिजांचे उपयोग काय आहे, की लोह खनिज व मॅग्नीज यांचा वापर करून अनेक प्रकारचे म्हणजे लोखंड यंत्रे तयार केले जातात, अवजारे तयार केले, वाहतुकीची साधनं तयार केले जातात. कोळसा, नैसर्गिक वायू, खनिज तेल इत्यादींपासून आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये इंधन मिळतं. त्या इंधनावर सगळी वाहतूक व दळणवळण व्यवस्था अवलंबून आहे. युरेनियम, थोरियम, प्लॅटिनम या सर्व ऊर्जेपासून किंवा या खनिजांपासून अणुऊर्जा निर्माण केली ही सुद्धा माहिती आहे. अनेक प्रकारची खनिजांची ही उदाहरणं आहेत, आणि त्याच्यापासून काय काय तयार केलं जातं हे आपल्याला लक्षात येईल. अविनाशी ऊर्जा साधने. मित्रांनो, हा पुढचा मुद्दासुद्धा महत्त्वाचा आहे. अविनाशी ऊर्जा साधनांमध्ये सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, भरती ऊर्जा, भूऔष्णिक ऊर्जा, जैविक ऊर्जा यांचा समावेश होतो. भुसावळ जवळ असलेलं दीपनगर या ठिकाणी भूऔष्णिक विद्युत केंद्र आहे, म्हणजे जिओथर्मल
इलेक्ट्रिक सेंटर म्हणजे कोळशावर किंवा पृथ्वीच्या भूगर्भात असलेला जो काही दगडी कोळसा आहे किंवा नैसर्गिक खनिज संपत्तीपासून जी काही विद्युत निर्माण केली जाते त्या ठिकाणचं एक केंद्र दीपनगर अर्थात भुसावळजवळ आहे. पवन ऊर्जा, भरती ऊर्जा, सौर ऊर्जा असे अनेक प्रकारचे अविनाशी ही ऊर्जा साधने आहे आणि या ठिकाणी याचा वापर ऊर्जाचाच वापर ऊर्जा वापरण्यासाठीच केला जातो. अशा प्रकारे या अविनाशी ऊर्जा साधने व त्यांचा उपयोग आणि ही उदाहरणं तुम्हाला लक्षात येईल. सौर ऊर्जा विविध प्रकारचे जे काही मोठमोठे प्लांट्स म्हणजे मंदिर आहेत किंवा महाविद्यालय त्या ठिकाणी सौर ऊर्जा असे प्लांट्स लावलेले आहेत. शिर्डी आणि शेगावला जर तुम्ही पाहिलं तर पूर्णपणे शिर्डी आणि शेगाव हे सोलर ऊर्जेवर चालतं. खूप मोठे सोलर पॅनल त्या ठिकाणी लावलेले आहेत. पवन ऊर्जा किंवा पवन ऊर्जेचा प्रकल्प नंदुरबार जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्या ठिकाणी अनेक वाहणाऱ्या वाऱ्यापासून ऊर्जा निर्माण केली जाते. जल ऊर्जा नर्मदा धरणावर या प्रकल्प हा तयार केलेला आहे, हा बांधलेला आहे आणि गुजरातमध्ये असलेल्या नर्मदा सरोवरावर हे खूप मोठं जलविद्युत केंद्र म्हटलं गेलेलं आहे. त्याचबरोबर सातारा जिल्ह्यात कोयना नदीवर बांधण्यात आलेलं कोयना धरणावर कोयना जलविद्युत केंद्र हे सुद्धा सर्वात मोठं जलविद्युत केंद्र आहे. अनेक ठिकाणी नद्यांवर जलविद्युत केंद्र निर्माण केलेलं आहे किंवा बांधण्यात आलेलं आहे. उपयोग फक्त एवढाच आहे की या पाण्यापासून आपल्याला विद्युत निर्माण करता येऊ शकते, वीज निर्माण करता येऊ शकते आणि कितीतरी पटीने आपण त्याचा वापर करू शकतो. अणुऊर्जासारखा प्रकल्प ज्या ठिकाणी कोकणामध्ये जो अणुऊर्जेचा प्रकल्प तयार होणार आहे नाणार या ठिकाणी तर जैतापूर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जैतापूर या ठिकाणी अणुऊर्जेचा प्रकल्प आहे. जवळजवळ 350पेक्षा गावं या अणुऊर्जेच्या पासून म्हणजे त्यांना वीज मिळू शकते आणि पूर्ण महाराष्ट्राचा विजेचा प्रश्न सुटला जाईल या केवळ अणुऊर्जेच्या प्रकल्पामुळे. म्हणून हा अणुऊर्जा प्रकल्प तयार होतो आहे तो जैतापूर या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातला 1 नंबरचा अणुऊर्जा प्रकल्प आहे. परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो की अणुऊर्जा प्रकल्प महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आहे किंवा तयार होत आहे. जैतापूर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. तर अशा प्रकारे अविनाशी हे ऊर्जा संसाधने आहेत. त्यांचा आपल्याला अर्थ, उपयोग आणि महत्त्व आपल्याला लक्षात येईल. अनेक प्रकारचे मुद्दे आहेत आणि प्रत्येक गोष्टीला जर जवळून आपण ऐकलं आणि पाहिलं तर आपल्याला चांगल्या गोष्टीही समजतील, त्याचे दुष्परिणाम पण आपल्याला कळतील आणि अशा पद्धतीतून आपल्याला नैसर्गिक साधनसंपत्ती जी किती महत्त्वाची आहे, मग ती मृदा संपत्ती असेल, जलसंपत्ती असेल, खनिज संपत्ती असेल, शक्ती साधने असतील, अशा प्रकारची ही नैसर्गिक संसाधने जी फार महत्त्वाची आहे आणि ह्या सर्व संपत्तीतून मानवाला खूप मोठ्या प्रमाणात फायदा झालेला आहे. खूप मोठा त्याचा व्यापारीकरण मानवाने केलेलं आहे. त्याचा सदुपयोगच नेहमी त्याने केलेला आहे. परंतु काळाच्या ओघाच्या रूपामध्ये मानवाने त्याच्यावर अनेक प्रकारे अत्याचार केले. त्या नष्ट करण्याच्या प्रक्रियेमध्ये मानव राहिला, त्याने दुर्लक्ष केलं आणि परिणामी आज खूप मोठ्या संकटांचा सामना मानवाला करावा लागतो आहे आणि या संकटांचा सामना करता करता मानवालाच खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी बलिदान द्यावं लागतं आहे. कितीतरी मनुष्य ह्या संपत्तीतून निर्माण होणाऱ्या समस्येत मृत्युमुखी पडत आहे आणि मृत्युमुखी पडल्यामुळे मानवाला खूप मोठी किंमत याची मोजावी लागत आहे. म्हणून आता तरी जागे व्हा आणि काहीतरी चांगलं कार्य करा आणि संवर्धन, जनजागृती आणि समुपदेशन व मार्गदर्शन नैसर्गिक संसाधनांमध्ये असलेले हे सर्व काही घटक, या घटकांचं कशाप्रकारे पालनपोषण होईल, जंगले कसे टिकतील, जंगलांचं संवर्धन आणि संरक्षण कसं केलं जाईल, जंगलात असलेल्या ज्या काही परिसंस्था आहेत, पशुपक्षी प्राणी हे कसे त्यांना त्यांचा अधिवास कशाप्रकारे मिळेल, या सर्व गोष्टींचा अभ्यास बारकाईने करायला हवा. मृदा संपत्ती, माती जो सर्वात अविभाज्य घटक या शेती व्यवस्थेमध्ये आहे, पिकांच्या उत्पादन वाढीसाठी आहे. चांगल्या प्रकारची मातीतली सुपीकता टिकवण्याकरता कशा प्रकारे सेंद्रिय खतांचा वापर त्यामध्ये करता येईल याचाही विचार करायला हवा. जलसंपत्ती सर्वात मोठा स्रोत, नैसर्गिक स्रोत भारतामध्ये आणि जगामध्ये पाणी हा म्हटला जातो. तर या पाण्यापासून काय काय करता येईल आणि कशा प्रकारे
पिण्यायोग्य असलेलं पाण्याचा सदुपयोग आणि त्याचं नियोजन योग्य पद्धतीने झालं तर पिण्यायोग्य पाणीसुद्धा वाचेल. जे पिण्यायोग्य पाणी नाही आहे त्याचा वापर जर विद्युत निर्मितीसाठी किंवा कोणत्या ना कोणत्या पद्धतीसाठी किंवा इतर व्यापार करण्यासाठी किंवा विविध प्रकारच्या पद्धतीत त्याचा वापर कसा करून घेता येईल, अनेक प्रकारचे व्यवसाय कसे करता येईल, ह्या जलसंपत्तीच्या संवर्धनातून आपल्याला लक्षात येईल. खनिज संपत्ती जो अतिशय दुर्मिळ होत चाललेला घटक, पृथ्वीच्या भूगर्भात अनेक प्रकारची जी धातू अधातू खनिजांच्या स्वरूपामध्ये जी काही साधन संपत्ती आहे ही खूप मोठ्या प्रमाणात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे आणि म्हणूनच तिचं संरक्षण करणं अतिशय आवश्यक आहे. की पृथ्वीचा भूगर्भ आणि पृथ्वीचा जो काही भूगर्भातला जो काही खनिज दृश्य भाग आपण पोखरत चाललेलो आहे, खोदत चाललेलो आहे, त्याच्यामुळे आपण पृथ्वीच्या भूगर्भात अनेक प्रकारचा ताण आणि तणाव तडे पाडण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान हे पृथ्वीला होत चाललेलं आहे आणि म्हणूनच पृथ्वी अशा खाणकामांमुळे किंवा अशा खनिजांच्या अतिरेकी वापरामुळे भूकंप आणि ज्वालामुखीसारख्या क्रिया दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहे, कारण त्या ठिकाणी ताण पडत चाललेला आहे. अशा प्रकारे या सर्व नैसर्गिक संपत्तीचा विचार करणं आवश्यक आहे. म्हणून आपण सहजरित्या या गोष्टींचा विचार करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे आपलं हे प्रकरण संपलेलं आहे.